हे बघा, मी आता असा घट्ट पीठ मिक्सरमधनं काढलेला आहे. हे बघा, कर्नाटकी सांबार झालेले आहे. मागच्या वेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांबार कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे. परत पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं हे काय काय लागणार ते लिहून ठेवते. हे बघा, हे खोबऱ्याची चटणी, ओलं खोबरं, चिंच, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाहिजे तर, आणि मिरची, आणि फोडणीमध्ये मोहरी, जिरे आणि हिंग, आणि परत कढीपत्ता, उडदाची डाळ जरा जास्त घालायचे, चिंच घालायचे आणि मिक्सरला फिरवायचे आणि ते फोडणीवरनं चटणीवर घालायचे. खूप छान लागते चटणी. पाहिजे असलं तर तुम्ही फुटाणे डाळ घातलं तरी चालते, आलं घाला, टेस्ट फार छान लागते. ह्या पद्धतीनं पीठ तयार करायचं आणि तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात असा मी गोल गोल मेदूवडे फोडलेला आहे. ह्या पिठातच मीठ घातलेलं आहे. मीडियम साईजवर, मीडियम ह्याच्यातनं हे तळायचं. हे बघा, ह्या पद्धतीनं असं लालसर तळून काढायचं, म्हणजे आतपर्यंत ते शिजलं जाते. हे बघा, ह्या पद्धतीनं लालसर मेदूवडा तळून काढायचं. किती छान झालेला आहे. हे बघा, किती छान झालेला आहे मेदूवडा आणि चटणी आणि कर्नाटकी सांबार. तुम्ही